Everyone, good morning and welcome you all to Rachna's Dimensional World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, ready झालो आहे क्लिनिक साठी आणि yes, आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे बरी आहे हळूहळू नॉर्मल होणार. चल रचना येते. चलो बाय. काळजी घे. हॅलो एव्हरीवन. सो नाश्ता झालेला आहे. नायसा गेली स्कूलमध्ये. एक्झाम स्टार्ट झालेत तिचे. आई आणि सनीसुद्धा आता बाहेर गेलेले आहेत. आणि काही दिवसांपूर्वी एका ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी दादांना सांगत होते की मी त्यांना ज्यूस दिलेलं. सो बेसिकली मी एक ज्यूसर मागवला आहे जो आहे अगारोचा स्लो ज्यूसर. आणि कधीपासून ॲक्च्युली मागवायचा होता कारण तुम्हाला माहित असेल मी स्मूदी ज्यूस हे जास्त माझं असतं इनटेक. म्हणजे जेव्हापासून मला श्रुतिकाने एक प्रॉपर असं डाएट दिलं आहे तेव्हापासून मला त्याची ॲक्च्युली सवयसुद्धा झाली आणि त्याने ना पोटसुद्धा भरतं. म्हणजे स्मूदी जर तुम्ही घेतलं ना तर ट्रस्ट मी त्याने लिटरली पोट भरतं. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे आपण जर नॉर्मल मिक्सरमध्ये हे सगळं काही ज्यूस किंवा स्मूदी आपण केलं तर खूप सगळं काही हेक्टिक होऊन जातं. जसं की फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण ज्यूस काढतो कोणत्या मिक्सरमध्ये तर त्याचं जे पल्प आहे ते आपल्याला त्यानंतर गाळायला लागतं आणि मग ते नंतर आपण पितो. मग ते थोडंसं हेक्टिक होऊन जातो. पण हे जे स्लो ज्यूसर आहे ना ह्याच्यात तसं नाही आहे. ह्याचं जे पल्प आहे ते वेगळं निघतं, ज्यूस वेगळं निघतं. स्मूदी सुद्धा विदिन सेकंड्समध्ये एकदम आपल्याला जशी हवी ना तशीच होते आणि यम्मी होते. मी त्या दिवशी ॲपल स्मूदी प्यायली आणि मला प्रचंड आवडली. तीच आज रेसिपी तुमच्याबरोबर सुद्धा मी शेअर करणार आहे. प्लस बीटरूटचं ज्यूस त्याची रेसिपी सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार. म्हणजे इनकेस जर तुम्ही कोणी घेतलं तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ह्याच्यात बनवू शकाल. सो ह्यात तुम्ही ज्यूस, स्मूदी आणि सॉर्बे हे 3 गोष्टी करू शकतात. आणि जे ज्यूसचं पल्प निघतं त्याच्यापासून सुद्धा आपण एक रेसिपी बनवू शकतो. कारण जे पल्प असतं ना त्याच्यात फायबर असतं ते आपण टाकून नाही द्यायचं. आणि कसं आहे लोक आजकाल जरा जास्तच डाएट कॉन्शियस सुद्धा झालेले आहेत. जे डेली बेसिसवर ज्यूस किंवा हे स्मूदी प्रिफर करत असतील ना त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. अमेझिंग प्रोडक्ट आहे. सो कोल्ड प्रेस स्लो ज्युसरमधून ज्यूस काढताना हीट जनरेट होत नाही म्हणून सगळे न्यूट्रिएंट्स जे आहेत ना ते इंटॅक्ट राहतात. नॉर्मल ज्युसरपेक्षा 30 to 35% जास्त ज्यूस देतं आणि ज्यूस सेपरेशन पण कमी होतं म्हणून ते जास्त हेल्दी आणि टेस्टी आहे. ते मेन ज्यूसर आणि ह्यात तुम्हाला असे हे सगळे वेगवेगळे गोष्टी मिळतील. जसं की ह्याच्यात तुम्हाला विथ द हेल्प ऑफ दिस तुम्ही ज्यूस काढू शकतात. हा जो आहे हा स्मूदीसाठी आहे. इवन तुम्ही ते बघू शकता तिथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आणि हे जे आहे हे सॉर्बेसाठी आहे. चला लेट्स स्टार्ट विथ दिस. सर्वात आधी मी आज जो ज्यूस करणार आहे तो आहे बीटरूटचा जो नॉब आहे. इकडनं आपलं जे ज्यूस आहे ते निघणार आहे आणि इकडनं जे पण पल्प बाहेर येईल जेव्हा पण जे पण फ्रूट किंवा व्हेजिटेबल यातनं टाकू ज्यातनं जो पल्प येईल तो इथून येणार आहे. सो त्यांनी असे 2 बीकर दिलेत. एक आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि एक आपल्याला इथे ठेवायचं आहे म्हणजे दोन्ही एका टायमाला ते निघतील. त्याचबरोबर इकडे तुम्ही ऑन आणि रिव्हर्स एक बटन बघू शकतात. ऑन म्हणजे आपलं नॉर्मली आपल्याला ऑन करायचं आहे आणि रिव्हर्स म्हणजे जर इनकेस काही अडकलं वगैरे असेल तर फक्त रिव्हर्स प्रेस करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जे काही आहे ते परत रिव्हर्सली होऊन मग परत आपल्याला ऑन करायचं आणि मग ते परत एकदा मग ते फ्लोमध्ये खाली जाईल. सो आता आपण ज्यूस करणार आहोत. त्यासाठी हा जो मेन जो वेसल आहे तो मी इथे लावलाय. त्याच्यानंतर हा आहे ज्यूससाठी. सो इथे ना त्यांनी मार्किंग दिलेले आहेत त्या मार्कवर आपल्याला ते फिट करायचं आहे. इवन त्यांची जी मॅन्युअल आहे त्याच्यात त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे. सो आता मी हे ह्यात इन्सर्ट करते.
पल्प तुम्ही बघू शकतायत किती ड्राय आहे. आता तुम्ही विचार कराल की ह्याचं काय करायचं, आपण हे फेकायचं का? तर नाही, हे आपण नाही फेकायचं बिकॉज ह्याच्यात सुद्धा फायबर असतं. सो ह्याचं तुम्ही एकतर कोशिंबीर बनवू शकतात किंवा टिक्की बनवू शकतात. तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकतात. सो मी आज ह्याची कोशिंबीर करणार आहे. सो हेल्दी ज्यूस इज वेज. इकडे आता मी घेतलं आहे स्मूदीचं हे. सो आता मी बनवते स्मूदी आणि त्याच्यासाठी मी घेतले आहेत ॲपल. सो त्याच्यातनं जे काही बिया आहेत ते मी सगळे काढलेत. सिंपल रेसिपी आहे स्मूदीची. ॲपल घ्यायचं आहे, त्यानंतर इथे मी घेतले आहे थोडेसे ओट्स, त्यानंतर डेट्स आणि दूध. सो विदिन काही मिनिटातच इवन तुमची स्मूदी रेडी आहे. सो हा जो पल्प राहिलेला, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटली की मी आता ह्याची कोशिंबीर करणार आहे. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही दही, मीठ आणि साखर टाकून त्याची सुद्धा तुम्ही कोशिंबीर बनवू शकतात. पण मी आता ह्याला फक्त मोहरी मिरचीची फोडणी देणार आहे, मीठ टाकणार आहे. सो त्यात तेल गरम करत ठेवलं आहे, त्यात मी टाकलं आहे मोहरी, पत्ता आणि मिरची. तुम्हाला हवे तर तुम्ही ह्याच्यावरती मस्त लिंबू सुद्धा पिळू शकता. अशा पद्धतीने तुम्ही एकाच वेळेस एक रेसिपी बनवू शकतात, ज्यूस करू शकतात आणि स्मूदी सुद्धा बनवू शकतात. सो जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे. याच्यात अजून एक गोष्ट बनवतात ती म्हणजे सॉर्बे. ती लवकरात लवकर मी तुमच्याबरोबर शेअर करेल की ते सुद्धा कसं बनवतं. येस, वाजले आहे दुपारचे 2:30. बॅक फ्रॉम क्लिनिक. कृष्णाचं चालू आहे काहीतरी शूट. गिफ्ट आणलंय बाबाने तुला. हॅपी होली. उघड. आणि हे जे छोटे छोटे हेअर्स आहेत ते नायसाचे बेबी हेअर आहेत. लोकांना वाटतं की स्पाइक आहेत, पण नाही, तिचे ते बेबी हेअर आहेत छोटे छोटे. खरंच चॉकलेट आहे? अगं जरा हळू घे. नीट नीट. हे करू. अजून आहे हे काय? कलर कलर आहे ना? नाही, थंडाई आहे. मला केला चांगलं. आणि ते कलर्स आहे. हॅपी होली. सो इको फ्रेंडली कलर्स आहे. कोणते कलर? सो हे गिफ्ट ॲक्च्युली मला MRने दिले. ते ऑरेंज, मी नायसाला कॅरी फॉरवर्ड केले. तिची एक्साइटमेंट बघायला. ऑरेंज आणि किती आहे? हे प्रकाश मित्रा, ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण आपल्या पिंडपेशीत भरतात. मानस विज्ञानाच्या, मेंदूशास्त्राच्या 5 शाखात असे सांगतात. म्हणून मी तुझ्यावर, तुझ्या स्मरणावर एकचित्त होतो. हे विद्युत पुत्र्या, मला महत्वाकांक्षा आहे, त्या पूर्ण होताना इतरांचे कल्याण करणे मलाही कीर्ती देईल. हे श्रेष्ठ, शक्तिदार आणि समता यांचा अपूर्व मेळ, हे प्रकाशपुत्रा फक्त तुझ्यात आहे. म्हणून मी तुला माझे चित्त समर्पित करून शक्ती मागतो. फडगो देण्यासाठी मनी दियो ना प्रचंड. काय कपडे बिपडे घेतले, स्वतःची स्वतः बॅग बनली. काय बोलायचं, अशी राहील एक्झाम एवढी. आणि यांना उघडे नगडे काय घेतले? चल काय आलं, काय आलं? तिला दुसरं काय ना करायचं. ड्रेस नाही, तिला हे घेऊन जायचंय. आता खेळायला चालले तर ते कशाला पाहिजे? घरी थांब.
बरोबर काय करायला चाललो? हा आई दीदी किती दिवसांनंतर तुला भेटणार आहे? गुडगल आहे ना दीदी? काय दीदी पकडा पकडी खेळेल, ड्रॉइंग करेल, केस मध्ये वाढा. चल ओके. माझं ऐक, माझं ऐक, माझं ऐक, माझं ऐक, माझं ऐक. शांत हो, शांत. का पाहिजे? का पाहिजे? आवड का आवडत? हो का? आपण दीदीकडे ना खेळणी पण आहे. आता तू दीदीला भेटणार, तू किती गप्पा मारणार, तू दीदीला विचारणार तू स्कूल मध्ये काय केलंस, हे काय पाहिजे आपल्याला, कशाला भेटतो एवढं सगळं घेऊन पण चाललीस ना. नको नको गमत नको. तुला ड्रॉइंग करायला एक बुक देऊ, नवीन नवीन नवीन. तुला ड्रॉइंग रिलेटेड जे पाहिजे ते देईल मी. नाही सा हे नाही घ्यायचं. कुठली होती बुक? हा बस क्यूट क्यूट दिला. मग ठेवून दे. ही पण एवढी छान नवीन तुला दिली मी, मस्तवाली. ओके तिथे जा, दीदीला सांग एक माला आहे एक फुल आहे. हा दीदी उघडून देईल. एवढ्या गोष्टी लावू इथे, त्याला लावू. चल मस्ती नको करू नाही सर. काय झालं शांत? काय आलं नाही दिलं त्याच्यातच लक्ष मग त्या गोष्टींमध्ये. चल मी पण येते. कधी झाले दीदीला भेटते एकदम दिवसांनी ना. मी झाले मस्ती नको जास्त करू. हा का आईचे पण पड नाहीसा पाया. त्यात ते सामान आहे ना गाडीचं. बॅग घेऊ दीदीला. बाय. किती दिवसांपासून जाईलच नाही घेऊन जायला. 2, 3 रन. नाही का माया पकड. तुम्ही लोक आता तू रन कर, तू रन करायचं. हा 1 जा धाव. तू धाव. नाही तू पकड मला. कॅच मतलब पकडना. जा गो गो. बाय बाय बाय. आई एम रनिंग. हाय. Aru statue. Nice statue. Wow! You got a point.
आफ्टर अ लॉंग टाइम. कशी आहेस? बरी आहे. दीदीला भेटण्याची तिला आतुरता होती. येतच नाहीये ती. बोल तू जा बाबाला सांगून ये मी नाही येते. अरे बापरे. आता राहू दे तिला. राहू दे. ठीक आहे मम्मा घेऊन जाईल. 10 मिनिटे बाकी. काय एक्झाम्स आहे तुझे माझे झाले. माझे कसले एक्झाम? नाही मला वाटलं नाईसाची एक्झाम. नाईसाची आहे एक्झाम. 10 मिनिटे बाकी. तू कसा आहेस? कधी येशील घरी? लवकरच. आज मी फ्रेंड सोबत गेले. ओके एन्जॉय. कालच झाली ना एक्झाम? आज झालं. आजच झाली. आज बाय होता. खूप काय खाल्लं. इंडियन मध्ये गेली नाही कॉन्टिनेंटल. एशियन. कॉन्टिनेंटल इटालियन आणि कॉन्टिनेंटल. दोन आहेत. दीदी आली का? आमची दीदी आली नाही. दीदी बोलते का मी नाही येणार तू बाबांना सांगून ये मला नाही यायचंय. बॅग्स पण नाही आले. काय आणि तिला सांग ऋत्विका टीचरचा फोन आलाय उद्या एक्झाम आहे. दीदी आहे बघू. ती आली पण नाहीये. या ना रचनाला सांग तू नाईसाला पिक करायचं. चाचू बोलतोय तू नाईसाला पिक कर. नाही येते ती. नाही मला वेळ जाईल अजून. फाल्गुनीला सोडायचंय. म्हणजे नाही तर काय करू आता? थांब मी फोन करते. ती खाली आहे. तू जा ना तिकडे. चाचू सो फायनली असं ठरलं आहे की नाईसा नाही येते. म्हणजे नाईसाला पिक करायला येणार आहेच ना. किती मस्ती केली तुम्ही? मी नव्हती. मी बाहेर होते. अच्छा तू बाहेर होती. सो भेटली का ना फायनली? भेटली आफ्टर अ लॉंग टाइम. असं किती चेंजेस वाटले. काय वाटली? किती मस्ती केली? किती ग्रो अप झाली ती. मस्ती भरपूर ना. आल्या हक केलं. लाईक पीस साय ऑफ रिलीफ भेटलं का बाई ओळखते. आणि अजून काय बोलली? दीदी बोलते का नाही? अनु बोलते. अजून ओरडायचं तिला. ती काय ऐकत नाही ती. चलो बाकी बाय. भेटू आपण. चलो बाय. काळजी घे तू. यस लवकरच काहीतरी प्लॅन करू आपण छान. लेट्स पार्टी. चलो बाय. टेक केअर. बाय. लव यू टू. बाय. गुड नाईट. काळजी घे. गुड नाईट. यस सेम टू यू. बाय. सो यस बॅक टू होम. आणि खूप दिवसानंतर अन्वेषाला भेटलो. सो खूप बरं वाटलं तिला भेटून. म्हणजे एक आमच्या मुलीसारखीच आहे ना अन्वेषा पण. लहानपणापासून तिला बघितलं आणि तिच्यात मला नाईसाच दिसते आत्ता पण. आणि येस शी विल ऑलवेज बी माय फर्स्ट चाइल्ड. कारण खूप स्पेशल आहे. तिचं आणि माझं बॉन्डिंग खूप स्पेशल आहे. अँड येस खूप बरं वाटलं. एनिवेज आता रचना गेली आहे आजीकडे गेली आहे. म्हणजे काकाकडे गेली आहे. सो थोड्याच वेळात ती येईल. आणि येस पुढे काय काय होणार आहे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. चला. माझे फेवरेट बाबा आहेत. मी नेक्स्ट टाइम बाबांबरोबर येईल. आणि मग मला कशाला सांगितलं? मला आई बरं डायलॉग मारून झाले. एवढी घामाघूम यायलाच तयार नाही. बोलते नाही उद्याचं पण नाही. म्हणजे अरे उद्या एक्झाम आहे. मग काय टेन्शन लगेच नाईट ड्रेस घालून रेडी. बघा नाहीये. मस्ती केलेली दिसते भरपूर. मग घामाघूम बघ किती झाली. घाम झोप आता लवकर आणि सकाळी लवकर. तुझ्यासाठी गिफ्ट आहे. बघू काय काय घेऊन गेलेली. हे कोणाचं आहे? हे माझं. आजीला गुड नाईट कर. थँक्यू. आजीला ती गुड नाईट कर. गुड नाईट. जेवायचं अजून तिला. हो का? आहे तेवढं. जेवली ती तरी तिला जेवायचं. आई तर येईल कोणाला तू टीचर पाहिलं होतं काय ते टेक्स्टचा. कुठे युनिकॉर्नचं? ती युनिकॉर्न बाबूने दिली. दे ना मग दीदीला. यूज केलं. सिस्टर्सचं बॉन्डिंग एक वेगळंच असतं आहे ना. वेगळंच असतं. आणि दीदी पण एक्साइटेड होती भेटायला. मग किती मला वाटतं 1 महिन्यानंतर भेटले असतील. हो ती पण तेच बोलत होती की आफ्टर लॉंग टाइम. आफ्टर लॉंग टाइम. त्या आपण एक्झाम्स मध्ये बिझी. नाईसा पण आणि आपलं पण काय ना काहीतरी सतत चालूच आहे. ती म्हणते की खूप दिवसाने भेटली पण तिच्यात ती थोडस असं चेंजेस जाणवलं नाईसामध्ये. म्हणजे खूप दिवसाने भेटली ना थोडस मोठी झाली अशी.
मोठी झाली, खूप बोलायला लागली, खूप गोष्टी समजायला लागल्यात नायसाला. आणि मी ऍक्च्युली आज पूर्ण दिवसात नायसाला जेवढं बघितलंय ना, नायसा एवढी इंडिपेंडंट झाली आहे ना. म्हणजे ऑफकोर्स तिला मी खूप प्रयत्न केले की तिला इंडिपेंडंट जेवढं बनवता येईल ना तेवढं करू. कारण दरवेळेस आपण मुलांच्या पाठी नाही राहू शकत. स्कूलमधनं येऊन आता एवढ्या वर्षांपासून महिन्यांपासून प्रयत्न करते, पण कधी कधी तिला तरी आई लागतेच. आई शर्ट काढायला ये, आई सॉक्स काढायला ये. मी नसली की मग ती आजीकडनं तर सगळंच करून घेते. बट आज मी किचन मध्ये बिझी होती तर तिने स्वतःहून तिचे सगळे क्लोथ काढले, आतमध्ये गेली, फ्रेश झाली, स्वतःचे कपडे घेतले, वॉर्डरोब मधनं ते घातले, व्यवस्थित बसली आणि माझी वाट बघत बसली की आता आई जेवण घेऊन येईल. म्हणजे एवढं तिचं ते सगळं फास्ट. आणि तुम्ही दोघं नाही ना, आजी मला ना सगळं हे करते. आजी अशाच असतात. आजी पॅम्पर करते असं बोलायचं तुला. सगळ्या आज्या अशाच असतात. माझी आजी पण अशीच होती. आणि माझी पाय बघ. म्हणून तर मी प्रत्येक वेळेस बोलले ना, मी कॉलेजला जाईपर्यंत, माझं कॉलेज संपेपर्यंत आजी मला सगळं हातात आणलं पाहिजे. आजी आणि नातीचा हा जो प्रेम असतो ना, खूप वेगळा असतो. आणि तेच बहिणींचा प्रेम तर एक वेगळाच. बाबा एवढी एक्साइटेड. सकाळी बहिणींचा मला फोन आला, तिने दीदीचा आवाज ऐकलं, मला जायचंय मला जायचंय. एवढ्या दिवसांपासून ती मला बोलते मला जायचंय मला जायचंय, मला सोड मला सोड. पण त्यांचे पण दोघींची एक्झाम चालू आहेत आणि कसं काय मध्ये दीदीच्या एक्झाम संपली आणि जीजूची एक्झाम नाही संपली. दोघांची एक्झाम संपली. चल शाणी. ठीक आहे, हिची नाही संपली ना म्हणून त्यांची पण नाही संपली. माझी नाही संपली. पण मला ह्यांचा बॉन्ड बघून खूप खूप आवडतो. खूप म्हणजे जसं माझं आणि फाल्गुनीचं किंवा वहिनींचं त्यांच्या बहिणी बरोबरचा जो बॉन्ड आहे तेच ह्या तिघी सुद्धा शेअर करतात आणि छान वाटतं. नौटंकी. त्या बिचाऱ्या दोघी नायसाला एवढ्या सांभाळून घेतात. नायसा त्यांना खाऊन टाकत असेल नायसू ना. चला मज्जा आली दीदीकडे. लगेच उद्याची पण तयारी झाली. मला उद्या तयारी करी सगळं. आवाज बसलाय, दुपारीच बसला. सर्दी झाली म्हणून का. चलो आता गाडीत खूप चढली. आम्ही किती मजा केली मी आणि गोंडूनी. तू दीदीकडे होती. गोंडू आणि मी. गोंडू बरोबर कोण खेळायलाच नाही ना तिथे, कोणच नव्हतं. मग मीच झालेली तिची दीदी. दीदी बोलू बिचारी गाडीत बसल्या गोंडू दीदी दीदी मला दीदीची बोलायचं, दीदीशी बोलायचं, दीदी बोलायलाच तयार नाही. गुडूप झाली. मग नंतर चला उठायचंय, बाबांना उद्या परत जायचं. ऑटोमॅटिक कर्टन्स लावायला बाबांकडे पैसे आहेत. बाबांकडे पण नाहीयेत. आणि ते ऑटोमॅटिक कर्टन्सचं काय करायचंय. आपण तुझ्या वयाचे असताना कर्टन्स पण नव्हते समजत मला. ऑटोमॅटिक कर्टन्स. अजून काय पाहिजे बोला मॅडम. स्वतः मोठं व्हायचं, शिकायचं आणि मग काय करायचं ते करायचं. सगळ्यांकडनं एक्सपेक्ट नाही करायचं. आई बाबा काय शिकवतात आपल्याला जे पाहिजे कष्ट घ्यायचं. एक मिनिट या ना. ओके. तुला माहितीये बाबा माझे बेस्ट फ्रेंड. तुला माहितीये बाबा माझे बेस्ट फ्रेंड आहेत. बाबा मला गपचूप सांगणार नंतर. तू काय बोललीस. नाही नको ना सांगू. आपलं टॉप सिक्रेट. ओके चला आता जोजो कला. एवढी बघ सिस्टर्स तिघींची सेम हेअरस्टाईल. वंशूचं घेऊन आली.
उद्या तर नाहीये मी, सो आजच विश करतो. उद्या काय सकाळी आहेस? हां सकाळी आहे, बट स्टील हा व्लॉग उद्या जाईल ना. सो हॅपी विमेन्स डे अँड एव्हरी डे इज अ सेलिब्रेशन. विमेन अशी आहे की एव्हरी डे तिला सेलिब्रेट केलं पाहिजे असं मला पर्सनली फील होतं. कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात. सो दोघांनी इट्स ऑलवेज अ गिव्ह अँड टेक रिलेशन. आणि जसं तू कालच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बोलला की एका बाईला एका स्त्रीला जी शक्ती दिलेली असते ना ती एक वेगळी. वी शुड सेलिब्रेट विमेन एव्हरी डे. आणि मी विमेन्सला पण म्हणते स्वतःला कमी लेखू नका. आपण खूप कॅपेबल आहोत, आपल्याला सगळं काही येतं, आपण सगळं काही करू शकतो. ह्याच उद्देशाने रोज उठा आणि नवीन सुरुवात करा. जर नसेल होत तर एवढंच. चला हो मॅडम, बाबा भरवतात. ए ठेव ना हात तुझा, आता हात तुझा अंडीच्या हात नको